नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारने नैसर्गिक म्हणजे नॅचरल फार्मिंगसाठी एक महत्त्वाचा पाऊल उचललं आहे। आता केंद्र सरकार नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाची नवीन जी योजना आहे ती म्हणजे नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग ही लॉन्च केलेली। या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंग म्हणजे नैसर्गिक फार्मिंग करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि नैसर्गिक फार्मिंग कसं करतात आणि नैसर्गिक फार्मिंग करून कशा पद्धतीने तुम्ही जास्त प्रकारे उत्पन्न काढू शकतात याच्यावर केंद्र सरकार आता भर देणार आहे। या नॅचरल फार्मिंग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाईल आणि नॅचरल फार्मिंगमधले जेवढीही की असतील ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील। मित्रांनो, चला तर काय ही योजना आहे, नैसर्गिक शेतीसाठी केंद्र सरकार काय मोठा पाऊल उचलणार आहे या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। शेतकरी मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय अंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग म्हणजेच NMNF अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करण्यास मंजुरी दिलेली। 15व्या वित्त आयोगाच्या मार्फत 2025 ते 26 या योजनेसाठी एकूण 2481 कोटी रुपये भारत सरकारचा याच्यामधून वाटा असेल 1584 कोटी आणि राज्य सरकारचा वाटा असेल 897 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर देशभरात नैसर्गिक शेतीला म्हणजे नॅचरल फार्मिंग मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय अंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग म्हणजेच NMNF सुरुवात केली आहे। मित्रांनो, सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतीने प्रोत्साहन देणे हे NMNF चे उद्दिष्ट आहे। मिशनचे आणखी शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी आणि बाहेरून खरेदी केलेल्या साहित्यावरील अवलंबी कमी करणे यासाठी जास्तीत जास्त या योजनेवर भर देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करणार आहे। शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक शेतीमुळे म्हणजे नॅचरल फार्मिंगमुळे मातीची जी निरोगी परिसंस्था ही तयार होत असते, जैवविविधतेला चालना मिळेल आणि स्थानिक कृषीशालाला अनुरूप लवचिकता वाढवण्यासाठी वैविध्यपूर्ण पीक पद्धतींना प्रोत्साहन मिळेल। नैसर्गिक शेतीचे फायदे काय आहेत तर पुढील 2 वर्षात इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतींमधील 15,000 क्लस्टरमध्ये NMF ची अंमलबजावणी केली जाईल आणि 1 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन 7.5 लाख हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती म्हणजे नॅचरल फार्मिंग ही सुरू केली जाईल। नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी SRLM, PACS आणि FPO इत्यादी क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक शेती साधनाची सहज उपलब्धता प्रदान करण्यासाठी गरजेवर आधारित 10,000 जैव साधन सामुग्री केंद्र म्हणजेच BRCS स्थापन केली जातील। NMNF अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रे KVK, कृषी विद्यापीठे AUS आणि शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे 2000 नैसर्गिक शेती मॉडेल प्रतिष्ठित फार्म स्थापन केले जातील आणि या ठिकाणी अनुभवी आणि प्रशिक्षित शेतकरी मास्टर ट्रेनर्स नियुक्त केले जातील। इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळील मॉडेल प्रतिष्ठित फार्ममध्ये NF पद्धतीने प्रशिक्षण हे दिले जाणार आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, 18.75 लाख प्रशिक्षित इच्छुक शेतकरी त्यांचे पशुधन वापरून किंवा BRC कडून खरेदी करून जीवाणूमुक्त आणि बीजामृत इत्यादी साहित्य तयार करतील। क्लस्टरमधील इच्छुक शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी 30,000 कृषी सखी CRP तैनात केले जातील। नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाची नवीन योजना म्हणजे नॅचरल फार्मिंग शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक सोपी प्रमाणपत्र प्रणाली आणि समर्पित सामायिक ब्रँडिंग प्रदान केले जाईल। NMNF अंमलबजावणीचे ताजे जिओटॅग आणि मॉनिटरिंग हे ऑनलाईन पोर्टलद्वारे केले जाणार आहे। त्यानंतर स्थानिक पशुधनाची संख्या वाढवणे, केंद्रीय पशुपालन फार्म, प्रादेशिक चारा केंद्रावर NF मॉडेल प्रात्यक्षिक फार्मचा विकास, स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठीशी जोडण्यासाठी जिल्हा ब्लॉक GP स्तरावर बाजारपेठ जोडणी प्रदान करणे यांसारख्या योजनांद्वारे
APMC कृषी उत्पन्न बाजार समिती, मंडई, हॉट डेपो या ठिकाणी भारत सरकार, राज्य सरकारे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सध्या लागू असलेल्या योजना आणि प्रोत्साहन योजनांचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना RAWA कार्यक्रमाद्वारे आणि NF साठी समर्पित पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून NMNF जोडले जाणार आहे. तर अशा पद्धतीने येणाऱ्या काळात केंद्र सरकार नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना आकर्षण करणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन अपडेट्स आणि योजना आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.